नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत 2025 मध्ये आलेला थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला सो लाँग वॉली हा चित्रपट. मनालीच्या शांत रस्त्यावर अचानक गायब होणारी एक मुलगी, एक धोकादायक ट्रेकिंग आणि अज्ञात रस्त्यांवर येणारे अनपेक्षित ट्विस्ट. ही कथा शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीवर टिकवून ठेवेल. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते मनालीतून. रात्री सुमारे 11 वाजता आपण एका मुलीला पोलीस स्टेशनमध्ये येताना पाहतो. त्या मुलीचं नाव मौसमी असते आणि ती आपली बहीण रियाच्या मिसिंगची कंप्लेंट नोंदवण्यासाठी आलेली असते. मौसमी पोलीस ऑफिसरला सांगते की तिची बहीण रिया शिमल्याच्या कॉलेजमध्ये शिकते आणि आज सकाळी शिमला ते मनाली येण्यासाठी निघाली होती. पण इतका वेळ झाला तरी सुद्धा ती मनालीला पोहोचलेली नाही. तिने रियाला फोन करण्याचाही प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल बंद दाखवत होता. ही केस ऐकून इन्स्पेक्टर सुमन सगळ्यात आधी मौसमीला शांत करते. त्यानंतर मौसमी तिला सांगते की रिया सकाळी हॉस्टेलमधून निघाली होती. रिया आपल्या रूममेट रुबीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. मौसमीने रुबीला फोन केला तेव्हा रुबीने सांगितलं की रिया हॉस्टेलमधून निघून गेली होती. यानंतर रियाने मौसमीला कॉल केला होता आणि सांगितलं की तिने एक टॅक्सी पकडली आहे. पण त्यानंतर लगेचच तिचा फोन बंद झाला आणि त्यामुळे मौसमी अधिकच चिंतेत पडली. आता 13 तास उलटून गेले होते, पण रिया अजून घरी पोहोचलेली नव्हती. हे ऐकल्यानंतर सुमन सगळ्यात आधी रियाचा फोन ट्रेस करण्याचे आदेश देते, जेणेकरून तिच्या लोकेशनचा शोध लागू शकेल. तसेच सुमनला माहीत होतं की रिया शिमलामधून निघाली होती, म्हणून शिमला पोलीस स्टेशनची मदत घेणे खूप आवश्यक होतं. म्हणून सुमन शिमला पोलीस स्टेशनला कॉल करते. तिथे इन्चार्ज होते इन्स्पेक्टर देव आणि ही गोष्ट समजता सुमन थोडी अस्वस्थ होते, कारण सुमनने याआधीही देवसोबत काम केलेलं होतं आणि तिला माहिती होतं की देव कसा ऑफिसर आहे. खरं सांगायचं तर देव खूपच स्ट्रिक्ट ऑफिसर होता, जो फक्त आपल्या पद्धतीने काम करतो. तो कोणतेही नियम फॉलो करत नाही. काही वेळाआधी सुमनला देवसोबत एक केस सॉल्व्ह करायची होती. ती एका मुलीच्या किडनॅपिंगची केस होती. त्या दोघांनी मिळून त्या किडनॅपरचा पत्ता शोधला, पण ती मुलगी किडनॅपरच्या जवळ होती. तरीही देवने काहीही न विचार करता त्या किडनॅपरवर गोळी झाडली. यामध्ये त्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, पण देवने कोणाचंही ऐकलं नाही. सुमनने त्याला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला, पण देवने तिचं ऐकलंच नाही. परिणामी दोघांनाही काही दिवसांसाठी सस्पेंड करण्यात आलं होतं. सुमनला जेव्हा हे आठवतं, तेव्हा तिला समजतं की देवसोबत पुन्हा काम करणे म्हणजे स्वतःसाठी नवीन प्रॉब्लेम आमंत्रित करणे. मग सुमन मौसमीला घरी जाण्यास सांगते, पण मौसमी म्हणते की जोपर्यंत रियाचा पत्ता लागणार नाही, तोपर्यंत ती इथून कुठेही जाणार नाही. त्यामुळे सुमन तिला आपल्या केबिनमध्ये बसवते आणि रियाला शोधायला सुरुवात करते. सुमनला लवकरात लवकर रियाला शोधणे गरजेचं होतं, कारण एका मुलीचं अशा प्रकारे गायब होणं खूप गंभीर बाब होती. त्याचवेळी देवलाही या केसची माहिती मिळते आणि तो लगेचच रियाच्या हॉस्टेलकडे जातो. तिथे तो रियाच्या रूममेटला रुबीला विचारतो. रुबी खूपच घाबरलेली होती आणि तिने देवला सगळं सांगितलं की रिया सकाळीच हॉस्टेलमधून घराकडे जाण्यासाठी निघाली होती आणि मनाली जाण्यासाठी टॅक्सी घेतली होती. ही गोष्ट समजल्यावर देव लगेच टॅक्सी स्टँडकडे जातो, पण तिथे खूप सारे टॅक्सी चालक होते आणि त्यामुळे रियाची टॅक्सी शोधणे खूप जास्त अवघड झालं. देवने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्याला समजतं की रिया कुलदीप नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत गेली होती. हे पाहून तो कुलदीपच्या घरी जाऊन विचारपूस करतो, पण त्याला समजतं की कुलदीप कामासाठी बाहेर गेला आहे. ही गोष्ट ऐकून देवला कुलदीपवर शंका येते आणि आता त्याला काहीही करून कुलदीपला शोधायचं होतं, कारण कुलदीप रियाचा पत्ता सांगू शकत होता. यानंतर आपल्याला सांगितलं जातं की रियासोबत खरं काय घडलं. प्रत्यक्षात रियाने हॉस्टेलमधून ऑटो घेतली होती. यानंतर ती टॅक्सी स्टँडकडे पोहोचली आणि तिने तिथे कुलदीपची टॅक्सी 5,000 रुपयांमध्ये बुक केली. त्यानंतर रिया कुलदीपच्या टॅक्सीमध्ये बसून मनालीकडे निघाली. रस्त्यात तिने आपल्या बहिणीला मौसमीला कॉल केला आणि सांगितलं की तिने टॅक्सी घेतली आहे. पण रिया कॉलवर बोलत असताना कुलदीपने आपला म्युझिकचा व्हॉल्यूम खूप जास्त वाढवला. त्यामुळे रिया खूप रागवली आणि कुलदीपला सांगितलं की काय त्याला कॉमन सेन्स नाही का? जर कोणी मोबाईलवर बोलत असेल तर असं व्हॉल्यूम वाढू नये. हे ऐकल्यावर कुलदीप खूप रागावला आणि व्हॉल्यूम कमी केला. काही वेळाने रियाने कॉल कट केला, तेव्हा कुलदीपने पुन्हा व्हॉल्यूम वाढवला. हे पाहून रिया आणखी रागावली आणि कुलदीपला म्हणाली की त्याला समजत नाही का? इतका मोठा व्हॉल्यूम ठेवायला नको. यानंतरही काही गोष्टीबद्दल रिया कुलदीपला बोलते, ज्यामुळे कुलदीप खूपच भडकतो आणि आता त्याचा राग शिखरावर पोहोचला होता. आपल्याला इथे समजतं की कुलदीप खूपच सनकी टाईपचा आहे आणि रियाने त्याला खूप राग आणला होता. त्यामुळे तो आपली टॅक्सी दुसऱ्या रस्त्यावरून नेऊ लागतो, जो रस्ता खूपच जास्त सुनसान होता. त्या ठिकाणी रिया खूपच घाबरलेली होती, पण कुलदीप तिचं काहीही ऐकत नव्हता. त्यानंतर तो रियाला एका सुनसान ठिकाणी घेऊन जातो आणि मारायला सुरुवात करतो. प्रत्यक्षात त्या ठिकाणाचं नाव होतं सोलांग व्हॅली. तिथे दूरदूरपर्यंत डोंगरच दिसत होते. रिया खूपच घाबरली होती, कारण तिला समजत होतं की ती आता मोठ्या संकटात अडकली आहे.
ती मदतीसाठी आजूबाजूला शोधायला लागली, पण तिथं कोणीच नव्हतं. आणि त्याचवेळी कुलदीप तिला मारतही होता, कारण रियाने त्याला गवार म्हटलं होतं. म्हणून कुलदीप रियाला सांगतो की आता तू दाखवेल की गवार काय असतो. त्यानंतर तो रियाचे हातपाय बांधतो आणि तिला एका वुडन हाऊसमध्ये ठेवतो. रिया पाहते की तिच्या मोबाईलमध्ये नेटवर्कही नव्हतं आणि त्यामुळेच ती कुणालाही मदतीसाठी कॉल करू शकली नाही. त्यामुळे रिया खूपच घाबरली होती. ती कुलदीपकडे विनंती करते आणि माफी मागते. पण कुलदीप आता एक दुष्ट बनला होता. तो रियाचं काहीही ऐकत नाही. त्यानंतर तो रियाला तिकडे सोडून निघून जातो. रात्र अशा प्रकारे जाते आणि दुसऱ्या दिवशी कुलदीप पुन्हा रियाकडे येतो आणि तिची रात्र कशी गेली हे विचारतो. हे ऐकून रिया खूप रडायला लागते. यानंतर आपण पाहतो की कुलदीपच्या मोबाईलमध्ये थोडं नेटवर्क येऊ लागलं. त्यामुळे तो आपल्या घरच्यांशी बोलतो आणि अत्यंत सामान्य पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधत होता. ते पाहून रियाला समजतं की तिला संधी मिळाली आहे की तीही कॉल करू शकते. आता आपण देव आणि सुमनकडे पाहतो, ज्यांच्यावर रियाला शोधण्याचं खूप जास्त प्रेशर होतं. पण देवला पूर्ण विश्वास होता की या सर्व गोष्टींमध्ये रियाचं कोणतरी आप्तजन जोडलेला आहे. त्यामुळे तो रियाच्या कॉलेजकडे जातो आणि रियाच्या प्रिन्सिपलशी भेटतो. तो रियाबद्दल विचारतो. तर प्रिन्सिपल म्हणतात की रिया खूप हुशार मुलगी आहे आणि नेहमी ती आपल्या कामाशी काम ठेवते. पण त्यांना रियाच्या पर्सनल लाईफबद्दल जास्त काही माहिती नव्हतं. हे सगळं ऐकल्यानंतर देव थोडा विचारात पडतो, कारण त्याला असं वाटत होतं की ही केस जितकी सोपी दिसत आहे तितकी ती सोपी नाही. नक्कीच यात काहीतरी गडबड आहे. त्याला असंही वाटत होतं की रियाचं कोणीतरी करीबी किंवा आप्तजन या सर्व गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे तो पुन्हा आपली चौकशी सुरू करतो. त्यानंतर तो एका कॉन्स्टेबलला कुलदीपच्या घराकडे पाठवतो, जेणेकरून त्याला माहिती मिळेल की कुलदीप कुठे गेला आहे. कॉन्स्टेबल जेव्हा कुलदीपच्या घरी पोहोचतो, तेव्हा त्याने कुलदीपच्या पत्नीला सांगितलं की तिने कुलदीपला कॉल करावा. त्यानंतर कुलदीपची पत्नी कुलदीपला कॉल करते आणि सांगते की पोलीस त्याला शोधत आहे. हे ऐकून कुलदीप खूप घाबरतो आणि कॉन्स्टेबलला सांगतो की तो आपल्या बहिणीला भेटायला आला आहे. हे ऐकून कॉन्स्टेबल त्याला बोलतो की कुलदीपने आपल्या बहिणीशी त्याचं बोलणं करून द्यावं. पण कुलदीप म्हणतो की त्याची बहीण आता मार्केटमध्ये गेली आहे आणि 10-15 मिनिटात परत येईल. त्यानंतर तो त्याचं बोलणं तिच्याशी करून देईल. कॉन्स्टेबल कुलदीपच्या कॉलची वाट पाहायला लागतो. त्यानंतर कुलदीप एका ठिकाणी येतो, जिथे एक चहाची टपरी होती, जी एक स्त्री चालवायची. तो त्या स्त्रीला सांगतो की तो आपल्या बहिणीची काळजी घेण्यासाठी इथे आला आहे, कारण त्याची बहीण प्रेग्नेंट आहे. पण त्याचा बॉस सतत त्याला कॉल करून त्रास देत आहे आणि त्याला परत येण्यास सांगत आहे. कुलदीप हे सगळं सांगत असताना त्याला कॉन्स्टेबलकडून कॉल येतो. त्यावेळी कुलदीप त्या लेडीला सांगतो की पुन्हा त्याच्या बॉसचा कॉल त्याला आलेला आहे. हे ऐकून ती लेडी कुलदीपला म्हणते की मोबाईल मला द्या, मी स्वतः त्याच्याशी बोलते. यानंतर ती लेडी कॉन्स्टेबलला रागावते की काय एक भाऊ आपल्या बहिणीला भेटायला येऊ शकत नाही का? हे सगळं ऐकल्यानंतर कॉन्स्टेबलला असं वाटतं की कदाचित ही कुलदीपची बहीणच आहे आणि त्याला खात्री होते की कुलदीप खरोखरच आपल्या बहिणीला भेटायला गेला होता. यानंतर कुलदीप रियाकडे जातो आणि पुन्हा तिला मारायला सुरुवात करतो. रिया कुलदीपकडे पाणी मागते, तेव्हा तो तिला पाणी देतो. नंतर रिया त्याला सांगते की तिला वॉशरूमला जायचं आहे. त्यावर कुलदीप म्हणतो की हे गाव आहे, इथे वॉशरूम नाही. त्यामुळे ती इथेच वॉशरूमसाठी जाऊ शकते आणि तो बाहेर जाऊन तिची वाट पाहेल. कुलदीप बाहेर जातो आणि रिया तिथे एक चाकूसारखी सलाई पाहते आणि ती जवळ ठेवते, जेणेकरून संधी मिळाल्यावर ती इकडून पळून जाऊ शकेल. त्याचवेळी कॉन्स्टेबल देवला सांगतो की कुलदीप आपल्या बहिणीला भेटायला गेला आहे आणि त्याने स्वतः कुलदीपच्या बहिणीशी बोलणी केली आहे. पण देवला त्यावर विश्वास बसत नाही. तो म्हणतो की कॉन्स्टेबलने इतक्या लवकर कुलदीपच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला नको होता. देवला माहिती मिळते की कुलदीपच्या बहिणीचा पत्ता चुकीचा आहे. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना लक्षात येतं की कुलदीपने जिथे सांगितलं होतं की त्याची बहीण तिथे राहते, पण ती तिथे राहतच नव्हती. ती 2 वर्षापूर्वीच दिल्लीला शिफ्ट झाली होती. हे समजल्यावर देवला समजतं की या सर्व गोष्टीच्या मागे कुलदीपचाच हात आहे. त्यामुळे तो लगेचच कुलदीपला शोधायला लागतो. तो कुलदीपचा मोबाईल ट्रॅक करतो आणि त्याला कुलदीपचं शेवटचं लोकेशन मिळतं. त्यानंतर देव आणि सुमन दोघेही त्याला पकडण्यासाठी तिथे जातात. त्यावेळी रियालाही संधी मिळते आणि ती कुलदीपवर हल्ला करते आणि तिथून पडते. कुलदीप खूप जखमी झालेला होता, पण तरीही तो रियाचा पाठलाग करतच होता. म्हणजे तो जखमी होता, पण तरीही खूप डेंजरस होता. त्यामुळे रिया खूप घाबरली होती. थोड्या वेळासाठी रिया आणि कुलदीप यांच्यात हाईड अँड सीक सुरू असते. रिया कधी कुलदीपला पुन्हा मारून पळून जात होती, तर कधी कुलदीप रियाला पकडत होता. पण रिया तिकडून कसं तरी मॅनेज करून पळत राहिली. तरीही कुलदीप तिचा पाठलाग सोडत नव्हता. रस्त्यात रियाला एक फॉरेस्ट ऑफिसर भेटतो. पण रिया जेव्हा त्याच्याकडे मदतीसाठी जाते, तेव्हाच कुलदीप येतो आणि त्या फॉरेस्ट ऑफिसरलाही मारतो. त्यानंतर तो पुन्हा रियाचा पाठलाग करत राहतो. त्यावेळी सुमन आणि देवही तिथे पोहोचतात आणि तिथे त्यांना कुलदीपची कार आणि त्या फॉरेस्ट ऑफिसरची बॉडी सापडते. हे पाहून त्यांना समजतं की कुलदीप आणि रिया जवळपासच आहेत. त्यामुळे देव आणि सुमन वेगवेगळ्या मार्गाने जाऊन त्यांना शोधायला लागतात. रिया खूप घाबरलेली होती.
पण तरीही ती धैर्याने काम घेत होती. ती कुलदीपच्या डोक्यावर दगड फेकते आणि तिकडून पडते. पण शेवटी कुलदीप रियाला पकडतो. तो तिला ठार मारायला जाणारच होता. तेव्हा देव येतो आणि कुलदीपला गोळी मारतो. त्यामुळे रियाचे प्राण वाचतात. यानंतर सीन पुढच्या दिवशी शिफ्ट होतो, जिथे रिया सुरक्षित असते आणि देव तिची चौकशी करत असतो. देव रियाला सांगतो की हे केस जशी दिसते तशी ती नाही. त्यामुळे तो रियाला बोलतो की जे काही सत्य असेल ते तिने त्याला सांगावं. याच वेळी आपल्याला खरी कथा कळते. प्रत्यक्षात रिया ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपलने तिचे काही फोटोज आणि व्हिडिओज घेतले होते. म्हणजे त्याने रियाच्या वॉशरूममध्ये कॅमेरा लावला होता. त्यामुळे त्याच्याकडे रियाचे काही फोटोज आणि व्हिडिओज होते. तो रियाला सतत ब्लॅकमेल करत होता की जर रियाने त्याची गोष्ट ऐकली नाही तर तो तिचे फोटो व्हायरल करेल. तो इच्छित होता की रिया त्याच्यासोबत इंटिमेट होईल. रियाला कोणताही पर्याय नसल्यामुळे ती त्याचं सगळं ऐकू लागते. पण प्रिन्सिपलच्या या कृत्यांमुळे ती खूपच त्रस्त झाली होती. म्हणूनच तिने ठरवलं की ती प्रिन्सिपल विरुद्ध तक्रार करेल. पण जेव्हा ती तसं करते तेव्हा त्याचा काही फायदा होत नाही. कारण प्रिन्सिपलची पोहोच खूप वरपर्यंत होती. त्यामुळे कोणतीही कारवाई त्याच्यावर झालीच नाही. हे पाहून रिया अजूनच जास्त चिंताग्रस्त झाली. कारण जर प्रिन्सिपलला कळलं की तिने त्याची तक्रार केली तर तो तिच्यासोबत काय करेल हे तिला ठाऊक नव्हतं. यामुळे रिया खूपच घाबरलेली होती आणि इतकी की तिने स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला. पण हे कळाल्यावर रुबीला समजते आणि ती रियाला समजावते की प्रिन्सिपल खूपच कमीना आहे. त्याने आतापर्यंत अनेक मुलींसोबत अशी वागणूक केली आहे आणि त्यांच्याकडे त्याचे अन्याय सहन करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. त्यामुळे ती रियाला सांगते की तिनं शांत राहावं आणि हे सगळे एक वाईट स्वप्न किंवा वाईट अनुभव समजून सहन करत राहावं आणि नंतर विसरून जावं. पण रिया खूपच त्रस्त झाली होती. तिला फक्त या सगळ्यातून ब्रेक हवा होता. हे ऐकून रुबी एक योजना बनवते, ज्यात ती आपल्या मित्र अनिरुद्धलाही सामील करते. यानंतर अनिरुद्ध आणि रिया टॅक्सी स्टँडकडे जातात आणि रोज त्या टॅक्सी ड्रायव्हरवर लक्ष ठेवतात. त्यानंतर त्याला समजतं की कुलदीप खूप जास्त शॉर्ट टेम्पर होता. म्हणजे तो लहान मोठ्या गोष्टींवर सहज रागवायचा. त्यामुळे त्यांनी मुद्दामच कुलदीपला निवडलं. यानंतर रियानं ठरवलं की ती आपल्या घरी मनालीला परत जाईल आणि ती मुद्दामूनच कुलदीपच्या टॅक्सीमध्ये बसली आणि तिने मुद्दामच कुलदीपला राग दिला. कारण तिला वाटलं की कुलदीप रागावून तिला एखाद्या अज्ञात रस्त्यावर सोडेल. यानंतर रिया कुठेतरी जाईल आणि काही वेळासाठी ती मोकळेपणाने राहू शकेल. त्याचप्रमाणे जर रिया गायब झाली तर ही बातमी सगळीकडे पसरेल. त्यामुळे प्रिन्सिपलही घाबरेल आणि रियाला त्रास देणं थांबवेल आणि या दरम्यान मग रिया ही आपलं आयुष्य शांतपणे जगू शकेल. त्यांची ही योजना मोठ्या प्रमाणावर चांगली होती. पण समस्या तेव्हा निर्माण झाली जेव्हा कुलदीपने तिला एका सुनसान ठिकाणी सोडलं तर नाहीच, तर तिला खूप साऱ्या सुनसान ठिकाणी घेऊन गेला आणि तिथे तिला टॉर्चर करायला लागला. हे पाहून रियाला समजलं की ती खूप मोठ्या संकटात अडकली आहे. हे सर्व देवला समजतं. त्यानंतर तो रियाला सांगतो की तो तिची कंडिशन समजू शकतो. तिने आणि तिच्या मित्रांनी जे काही केलं ते सर्व रियाला वाचवण्यासाठी केलं. त्यामुळे तो रियाचे हे सगळे प्लॅन गोपनीय ठेवतो आणि प्रिन्सिपलला ब्लॅकमेल करण्यासाठी अरेस्ट करतो. कारण त्याला माहिती होतं की प्रिन्सिपल आणि कुलदीपसारखे लोक जेवढे राहतील तेवढ्या मुली स्वतःला अनसेफ समजतील. त्यामुळे तो दोघांनाही शिक्षा देतो आणि यासोबतच सो लाँग व्हॅली हा चित्रपट इथेच संपतो. ही कथा आपल्याला दाखवते की धैर्य, हुशारी आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद किती महत्त्वाची आहे. रियाने स्वतःला संकटातून कसं वाचवलं, देव आणि सुमनने तिच्या मदतीसाठी कशी तयारी केली आणि शेवटी अन्याय करणाऱ्यांना योग्य शिक्षा मिळाली. हे सर्व आपल्याला शिकवतं की कोणत्याही संकटात अडकून राहणे नाही, तर योग्य वेळेत निर्णय घेणं आवश्यक आहे. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक करा आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.